महिला मंडळाकडून आम्हाला या स्पर्धेसाठी मिळाले. जोरदार टाळ्या महिलांसाठी. बाल गणेश महिला मंडळ यांच्याकडून शिवतेज स्पर्धेसाठी 10,000 रोख रक्कम देणगी आले. त्यानंतर आपण सत्कार समारंभ बोलतोय. बाल गणेश महिला मंडळ यांनी सर्वांनी यायचंय, त्यांचा आपण सत्कार करतोय. बाल गणेश महिला मंडळ. बाल गणेश महिला मंडळ यांचा सत्कार करतील महेंद्रजी पारदले आणि शिवरामजी पारदले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करूया. जोरदार टाळ्या द्या. त्याच्यानंतर लगेचच आपण सत्कार मूर्ती आमच्या शिवतेज पारदलेवाडी या मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय शिवरामजी पारदले साहेब यांचा सुद्धा आपण येतोची सत्कार करतोय. त्यांचा सत्कार करतील सचिनजी पारदले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय. त्याच्यानंतर शिवतेज क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी पारदले साहेब यांचा सुद्धा आपण येतोची सत्कार करणार आहोत. शिवतेज क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी पारदले साहेब यांचा सुद्धा आपण येतोची सत्कार करतोय. त्यांचा सत्कार करतील संदेश रेवाळे. हा इथे ठेवा ना, तिथे ठेवलं चालेल. तिथे संदेश आगे. त्याच्यानंतर शिवतेज क्रिकेट संघ पारदलेवाडी या संघाचे कर्णधार कुमार दर्शन पारदले यांचा सुद्धा आपण येथून सत्कार करतोय. दर्शन पारदले हा एक नवोदित खेळाडू आणि उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. याने मला वाटतं आपल्या या शिवतेज संघासाठी खूप मेहनत घेऊन आपल्या संघाला इथपर्यंत आणले. जोरदार टाळ्या होत्या दर्शन पारदलेसाठी. त्याच्यानंतर सचिव कार्याध्यक्ष आणि उपसचिव हे कार्याध्यक्ष आहेत. सचिव सचिव हे कार्याध्यक्ष हां, उपसचिव खजिनदार. त्याच्यानंतर आज ही आपण स्पर्धा पाहिली. आजचा कार्यक्रम जो पाहिला आणि या कार्यक्रमासाठी अहोरात्र ज्यांनी धडपड केली, अगदी महिनाभर नव्हे तर 2 महिने ज्यांनी खरोखरच अगदी मेहनत करून आजची स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न झाली, असे या शिवतेज क्रिकेट संघाचे कार्याध्यक्ष आमचे बंधू सन्माननीय विजयजी पारदले साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. विजयजी पारदले साहेब खरोखरच खूप मेहनत घेऊन आजचा कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि मेहनत अगदी फळाला आली. रात्रंदिवस आम्हाला झोपून दिले नाही या माणसाने. सतत फोन दादा आपण असं करायचं, दादा आपण तसं करायचं. आणि खरोखरच आजची स्पर्धा यांच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. आणि त्यांचा सत्कार करतील अनिलजी मोगळे साहेब आणि शिवरामजी पारदले साहेब तसेच महेंद्रजी पारदले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय. जोरदार टाळ्या होत्या. त्याच्यानंतर शिवतेज क्रिकेट मंडळाचे उपसचिव ज्यांच्याकडे क्रिकेटची धुरा आहेत, क्रिकेट सांभाळताना क्रिकेटच्या खेळाडूंना सांभाळताना ज्यांनी खरोखरच अगदी जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. संघ कुठे भरायचं, खेळाडूंना कोणत्या खेळाडूला खेळवायची, अगदी या सगळ्या सूत्रांची
सूत्रसंचालन ज्यांच्या खांद्यावरती आहे, असा जबाबदार माणूस म्हणून ज्यांच्या या शिवतेजमध्ये जो जबाबदार माणूस आहे असा उपसचिव सन्माननीय श्री सचिनजी पारदले साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेऊन रात्रंदिवस मेहनत घेऊन आजची स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडली. त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळाकडून त्यांचा सत्कार करतोय. सचिनजी मोगरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय. तसेच आमच्या शिवतेज क्रिकेट संघ पारदलेवाडी या क्रिकेट संघाचे खजिनदार यांची सुद्धा मेहनत खूप आहे. मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कामधंद्यातून सुद्धा आपण वेळात वेळ काढून या सर्व गोष्टी करत असताना ज्यांनी खरोखरच अगदी मेहनतपूर्ण जबाबदारी पार पाडली असे शिवतेज क्रिकेट संघाचे खजिनदार सन्माननीय श्री सुरेशजी पारदले साहेब यांचा सुद्धा आपण येथून सत्कार करतोय. त्यांचा सत्कार नारायणजी भागणे आणि गुणाजी जावळे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करूया. तो येईल तुम्ही जा. लहान आहे पण किती महान आहे. तसेच जय भवानी क्रिकेट संघाचे जय भवानी क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक आणि माजी कर्णधार आमचा सर्वांचा लाडका खेळाडू श्री अनिकेत भागणे हजर कुठे असेल तर त्याने सुद्धा या ठिकाणी यायचंय. अनिकेत भागणे त्याच्यानंतर जय भवानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि षटकारांचा बादशाह आज पाहायला गेलं तर दुखाचं डोंगर असून सुद्धा आज या मैदानामध्ये त्याला खेळायचंच नव्हतं, परंतु आपल्या सगळ्यांच्या खेळाडूंच्या भावना समजून त्यांचे व्यथा समजून तो आज या मैदानामध्ये खेळायला आला. एवढा मोठा दुखाचा डोंगर त्यांचे वडील अचानक निघून गेले आणि खरोखरच आमच्या फराळगावात मोठा दुखाचा डोंगर होता आणि एवढा मोठा दुखाचा डोंगर असून सुद्धा आज माझा लाडका संकेत या ठिकाणी खेळण्यासाठी आला होता, परंतु मला वाटतं तो घरी गेला. त्यासाठी आम्ही त्याचं सुद्धा स्वागत करतोय. तो जर असेल तर त्याने त्याचा मला वाटतं त्यांचा मुलगा इथे आहे, संवेद या ठिकाणी यायचंय, त्याचा सुद्धा आपण येतोची सत्कार करतोय. आजची स्पर्धा आजचा या शिवतेज चॅम्पियन चषक स्पर्धा ज्यांनी आज खरोखरच छोटी स्पर्धा होती, परंतु कार्यक्रम हा मोठा झाला आणि हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला. परंतु जी मेहनत होती ही मेहनत शिवतेज संघातील सर्व खेळाडू आणि प्रमुख म्हणून ज्यांनी ही भूमिका निभावली असे आमचे शिवतेज क्रिकेट संघाचे सचिव अगदी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून कामावरती वेळ नसून सुद्धा आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. खूप मेहनत घेऊन अगदी सर्वांना जवळ गेली, गावापासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून गावापर्यंत अशा सर्व भगिनींना जवळ गेली
आमचे गावचे कार्यकर्ते वाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेत आणि खरोखरच त्यांना बोलावण्यासाठी ज्यांनी खरी मेहनत घेतली असे शिवतेज चॅम्पियन चषकचे सूत्रधार आणि सचिव सन्माननीय श्री नथुरामजी पारदले साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. खूप मेहनत या माणसाची आहे. कामातून वेळ नव्हता तरी पण या कामाच्या अभावी या माणसाने इतकी मेहनत घेऊन आजची मुंबई नगरीमध्ये ही स्पर्धा जी संपन्न झाली आणि यांच्यामुळे चांगली जोरदार ही स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने संपन्न झाली आणि त्या ज्यांनी संपन्न केली असे नथुरामजी पारदले साहेब या मंडळाचे सचिव आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांचा आपण सत्कार करतोय. त्यांचा सत्कार मी महिला मंडळ आपलं जे गावावर महिला मंडळ आले बालगोपाल महिला मंडळ यांनी येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या होत्या नथुराम पारदले साहेबांसाठी. त्याच्यानंतर जे संघ या ठिकाणी पराभूत झाले ज्या संघांना हार पत्करावी लागली आणि तो संघ खाली हात न जाता त्यांच्यासाठी जे सन्मान चिन्ह होतं ते सन्मान चिन्ह ज्यांच्याकडून प्राप्त झालं असे किरण रेवाळे आणि प्रशांत रेवाळे या दोघांकडून हे सन्मान चिन्ह होतं. त्या दोघांना मी विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. त्यांचा सुद्धा आपण सत्कार करतोय. प्रशांत रेवाळे आणि किरण रेवाळे. त्याच्यानंतर आमच्या फरारी मुंबई कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आजचे सूत्रसंचालन याची जबाबदारी आणि आज सर्वांना माहित असेल या पंचक्रोशीमध्ये पाहायला गेलो तर पहाडी आवाज कॉमेंट्री किंग आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्यांच्याकडे असते असा पंचक्रोशीमध्ये नावाजलेला हा ज्याने सूत्रसंचालन आणि आजची सगळी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती होती असे आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी गुरव साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यायचंय. रुपेशजी पारदले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतो त्यांनी स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या. त्यांना ट्रॉफी पकडायचं. आम्ही फोटो पाठवतो तुम्हाला. हो बसल्या बसल्या बोला इथून घे. सुनील मोगरे नारायण मोगरे हां हां सुनील मोगऱ्यांकडून घ्या. सुनील गजानन मोगरे आहेत ना.
आपला सुरेश मोगरे, नारायण मोगरे. तो सुदेश हा आला एक ना आपला कोण माहिती भानसे सुशील भानसे. आता घेऊ नंतर यांचे उद्या. मी पुढे वळतो ते म्हणजे आपले सत्कार मूर्ती आणि खरोखर सकाळपासून आतापर्यंत ज्यांनी महत्त्वपूर्ण असा वेळ दिला, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळ देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. वेळेला आकार दिलेला आहे, उकार दिलेला आहे, परंतु या वेळेतून एखाद्या मंडळासाठी वेळ काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या वेळेचं भान आज सकाळपासून आतापर्यंत आम्ही पाहतोय की आमच्या गावातील सर्व क्रिकेटवीर, सर्व मान्यवर आज शिवतेज पारदेवाडी क्रिकेट नियोजनासाठी सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंत ज्यांची हजेरी लागली अशा आपले सन्माननीय ज्यांनी सकाळी 7 वाजता पहाटे ते शेवट होईपर्यंत आपल्या आवाजाचा कणखर बांधा त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाचे अध्यक्ष, अजिंक्यतारा क्रिकेट संघ या संघाचे माजी अध्यक्ष आणि 18 गाव कुणबी समाज उणवरे विभाग या क्रिकेट समितीचे प्रशिक्षक, या सगळ्या गोष्टी लोकांजोगा सांभाळत असताना बंधू वयाच्या अगदी लहान वयापासून आपल्या क्रिकेटला समर्पित केलं, आपल्या क्रिकेटला हृदयाशी लावून घेतलं. त्यांच्या वडिलांची देखील खूप मोठं नाव होतं. आम्ही भंडारामध्ये होळीच्या सोंड्यावरती त्यांच्या वडिलांकडून क्रिकेट शिकलो आणि हे क्रिकेट शिकत असताना आज आमच्या फरारे गावाच्या सर्व क्रिकेटवीरांना, या क्रिकेटवीरांच्या गळ्यामध्ये ताईत बनलेला हा महान व्यक्तिमत्व ते म्हणजे सन्माननीय संतोषजी जाधव साहेब यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. मोरया क्रिकेट संघ जरा वेळ द्या, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपण त्यांचा सत्कार करणार आहोत, स्वागत करणार आहोत. या मधुर आवाजामध्ये ज्यांनी सकाळपासून आतापर्यंत कॉमेंट्री केली आणि आपल्या सर्वांची मनं जिंकली, म्हणूनच आपण हा गोड सोहळा त्यांचा करणार आहोत. मी सन्माननीय नथुरामजी पारदरे साहेब यांना विनंती करतो की हा पुष्पगुच्छ आणि उबदार मायेची शाळ ट्रॉफी या आपण सन्मानित करणार आहोत. सन्माननीय संतोषजी जाधव साहेब यांचा सत्कार होतोय, टाळ्या वाजल्या पाहिजेत. एक महान व्यक्तिमत्व. तसेच मी पुढच्या सत्कार मूर्तीकडे वळतोय ते म्हणजे आमच्या फरारगावचे सुपुत्र, आमचे बंधू अजिंक्यतारा क्रिकेट मंडळाचे माजी प्रशिक्षक आणि आई गावदेव क्रिकेट संघ या संघाचे प्रशिक्षक. क्रिकेटची खूप आवड आहे. जय भवानी क्रिकेट संघातून अनेक ट्रॉफ्या, कुलस्वामिनी क्रिकेट संघातून अनेक ट्रॉफ्या ज्यांच्या नावावरती आहेत असे सन्माननीय आमचे सुनीलजी गजानन मोगरे साहेब यांना विनंती करतो की आपण या मंचावरती यायचं आहे. ही व्यक्ती महान आहे. या व्यक्तींनी क्रिकेटसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं, आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने घडवण्याचं काम केलं. नवयुवक क्रिकेटवीरांचं आपल्या या अनुभवातून एक नवीन आदर्श घडवून दिला. मी सन्माननीय कैलासजी पारदरे साहेबांना विनंती करतो की आपण या सत्कार मूर्तींचा सत्कार करायचा आहे. मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. तसेच फरारे गावचे सुपुत्र, आमचे सर्वांचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक अजिंक्यतारा क्रिकेट गावदेव क्रिकेट संघाचे कोच, एक दानशूर व्यक्तिमत्व. आज त्यांच्यावरती देखील खूप मोठा प्रसंग म्हणजे खूप दुःख ओढवलेलं आहे. त्यांच्या आई काही दिवसापूर्वी देवज्ञान झाल्या आणि आमची ही माऊली आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. अशा आमचे फरारगावचे सगळे लाडके सुरेशजी मोगरे साहेब हे यांचं देखील सत्कार करणार आहोत. तसेच सकाळपासून आतापर्यंत शिवतेज क्रिकेट संघ, शिवतेज चॅम्पियन चषक या चषकासाठी ज्यांनी आपलं नाव वरची लावलं, सकाळपासून खूप मोठं योगदान ज्यांच्या शैलीतून आम्हाला पाहायला मिळालं, एक लेखनी स्वरूपात ज्यांनी खूप सुंदर काम केलं, अशा आमचे
छोटे बंधू सन्माननीय नारायणजी मोगरे साहेब यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत। मायेचे उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। मी विनंती करतो मणीचे पारदले साहेब आणि गौरवजी पारदले साहेबांनी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। पुढच्या सत्कार मूर्तीकडे वळतो ते म्हणजे गावदेवी क्रिकेट संघाचे खजिनदार तसेच अजिंक्यतारा क्रिकेट मंडळाचे माजी खजिनदार जय भवानी क्रिकेट संघाचे रणधुंदर मार्गदर्शक गावदेवी क्रिकेट संघाचे मार्गदर्शक सन्माननीय श्री आमचे छोटे बंधू सकाळपासून ज्यांनी लेखणीचं काम परिपूर्ण केलं आणि हे करत असताना शेवटच्या क्षणाला जो लोकाजोका आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे या असे महान व्यक्तिमत्व आमचे छोटे बंधू सन्माननीय अनिलजी मोगरे साहेब यांना विनंती करतो की आपण देखील या मंचावरती यायचं आहे। उबदार मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। मी विनंती करतो सन्माननीय विजयजी पारदले साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर आपण वळतोय त्यानंतर आपण वळतोय की महत्वपूर्ण भूमिका की सकाळपासून आतापर्यंत ज्यांनी पंचांची भूमिका यशस्वीरित्या पार पाडली। पंच म्हणजे परमेश्वर, कारण ह्या पंचांमुळेच एखाद्या क्रिकेट वीराचं भवितव्य घडत असतं, एखाद्या क्रिकेट वीराचं आयुष्य उजळणारं असतं। आपल्या माता पितांपर्यंत आपल्या आई वडिलांपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत खरं यशाचं शिखर ज्यांच्या हाती असतं असा हा पंच म्हणून ज्यांनी सकाळपासून आतापर्यंत खूप मोठं काम केलं आणि शिवतेज चॅम्पियन चषक 2026 च्या माध्यमातून ज्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं अशा आमचे सगळ्यांचे लाडके आमचे छोटे बंधू पांगारी गावचे सुपुत्र सन्माननीय नितीनजी पोसरेकर साहेब यांना विनंती करतो की आपण देखील या मंचावरती उपस्थित राहायचं आहे। मायेचे उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतोय। मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो महेंद्रजी पारदले साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। पुढे वळतो ते म्हणजे आपले दुसरे पंच आमचे छोटे बंधू ज्यांनी सकाळपासून आतापर्यंत शिवतेज चॅम्पियन चषक पारदलेवाडी 2026 चॅम्पियन चषक या माध्यमातून सकाळपासून आतापर्यंत प्रामाणिकतेची थाप आणि सुंदर अशी ही कामगिरी करत असताना प्रत्येक क्रिकेटवीराला सांभाळून घेण्याचं काम केलं असे आमचे बंधू नामुगडे साहेब यांना विनंती करतो की आपण या मंचावरती उपस्थित राहून आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। मी सन्माननीय हरिभक्त पांडुरंग भक्त सन्माननीय श्री शिवरामजी पारदले साहेब यांना विनंती करतो की आपण हा सन्मान त्यांना द्यायचा आहे। ओ पारदले नथुराम आता पुढे कोणाचं घ्यायचं हे झालं ना सगळं हे सगळं झालं आता आम्ही सच्याचा घ्या सच्या जय भवानी। यापुढे मी वळतोय ते म्हणजे शिवतेज चॅम्पियन चषक 2026 च्या या रणसंग्रामासाठी सकाळपासून आतापर्यंत ज्यांनी वर्जी लावली एक उमदा नेतृत्व जय भवानी क्रिकेट संघासाठी गावदेवी क्रिकेट संघासाठी आणि अजिंक्यतारा क्रिकेट संघासाठी कुलस्वामिनी क्रिकेट संघासाठी जय भवानी क्रिकेट संघ या संघाचे कर्णधार ज्यांच्यावरती नवीन उमदी जबाबदारी आपण दिलेली आहे आणि या प्रयत्नशील कार्यशील व्यक्तिमत्वाला ज्यांच्या मेसेजने आमच्या गावदेवी ग्रुपवरती असोत किंवा इतर कुठल्याही ग्रुपवरती असू दे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्वच्छ आणि क्लिअर असा हा मेसेज पाहायला मिळतो अशा आमचे छोटे बंधू सन्माननीय सचिनजी मोगरे साहेब यांना विनंती करतो की आपण या मंचावरती उपस्थित राहायचं आहे। त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत। मायेची शाल आणि ट्रॉफी
तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. मी प्रशांतजी रेवाळे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं यथोच्छ सत्कार करायचा आहे. सन्माननीय विजयजी पारदरे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. मी पुढे वळतोय ते म्हणजे उन्नारू गावचे सुपुत्र श्री गणेश क्रिकेट मंच या क्रिकेट संघाचे कर्णधार, एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे डावखुरा षटकार चौकाराचा बादशाह या नावाने वर्जी लागलेला आमचा सगळ्यांचा लाडका सुचेत भाडसे साहेब यांनी देखील या मंचाकडे वळायचं आहे. आपण आसनग्रस्त व्हावं, आपलं सत्कार करण्यात येणार आहे. आपण मंचावरती येऊन आपला सत्कार घेऊन जावा अशी मी आपणास विनंती करतो. पुढे कोण आहे? झाले ना अजून पुढे? तसेच आजच्या नियोजनासाठी ज्यांनी खास आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं, तसेच या स्टेजची व्यवस्था केली, अशा आमचे सर्वांचे आधारस्तंभ सन्माननीय भगवान दादा यांना विनंती करतो की आपण देखील या मंचावरती यायचं आहे. भगवान दादा पाटील साहेब आपण या मंचावरती यायचं आहे. आम्ही आपला सत्कार करणार आहोत. भगवान दादा पाटील साहेब कृपया मंचाकडे वळायचं आहे. तसेच ज्या मॅच साठी प्रेक्षणीय कामगिरी केली, अगदी गावापासून जगापर्यंत खऱ्या अर्थाने जी ओळख पटली आणि ज्यांच्या कर्तृत्वानं ज्यांच्या नेतृत्वानं आज आपण YouTube लाईव्ह माध्यमातून जे प्रसारण केलं, हे प्रसारण खूप सुंदर आणि स्वच्छ पद्धतीने आम्हाला प्रसारित केलं, असे आमचे सगळ्यांचे लाडके युट्यूबर म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण या सत्कारासाठी यायचं आहे. मात्र साहेब कायमस्वरूपी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक चांगला संदेश देतात. खूप चांगली क्लॅरिटी आणि आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला नेहमी त्यांचं सहकार्य असतं. मी भगवानदादा पाटील यांचं स्वागत करतो. आपण मंचावरती येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे. मी नरेशजी पारदरे साहेबांना विनंती करतो की आपण हा सन्मान साहेबांपर्यंत द्यायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आम्हा सर्व क्रिकेटवीरांना खूप मोठं योगदान आपल्या माध्यमातून मिळतं आणि हा मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता, त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. असंच सहकार्य आमच्या या परिसरामध्ये आमच्या या दापोली तालुक्यावरती प्रेम असावं अशी आपणास विनंती करतो आणि धन्यवाद देतो. तसेच सन्माननीय म्हात्रे साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. युट्यूबवर ज्यांची खूप ओळख आहे आणि ज्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रेरित केलं, गावपासून अगदी अमेरिकेपर्यंत आज आपण या युट्यूबच्या माध्यमातून शिवतेचे चॅम्पियन चषक पारदरेवाडी 2026 चॅम्पियन चषक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. मी विनंती करेन सन्माननीय प्रशांतजी रेवाळे साहेब यांना विनंती करेन की आपण हा सत्कार द्यायचा आहे. पारदरे साहेब हो यांचं घ्यायचं आहे. ते झाले किरण प्रसन्न झाले हे संदेश ज्यांनी या नियोजनासाठी खूप अनमोल असं सहकार्य केलं, अशा आमच्या या कमिटीचे आणि शिवतेज क्रिकेट संघाचे रणधुंदर ज्यांचं षटकार चौकाराने आपण नाव अजमावतो, असे सन्माननीय संदेशजी रेवाळे आणि संतोषजी रेवाळे यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी नियोजनासाठी सामनावीर ट्रॉफी ज्यांनी बहाल केली, या दोन्ही क्रिकेटवीरांचा आपण टी शर्ट बहाल केले, तरी आपण या दोन्ही क्रिकेटवीरांचा सन्मान करणार आहोत. संदेशजी आणि संतोषजी.
कुठे गेले कैलास पार्वती हां कैलास पार्वती त्या 3 ट्रॉफ्या फलंदाज गोलंदाज क्षेत्र शिवतेज क्रिकेट संघ या संघाचे अष्टपैलू खेळाडू कैलासजी पारदले साहेब यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. त्यांनी गोलंदाज ट्रॉफी, फलंदाज ट्रॉफी आणि क्षेत्ररक्षण ट्रॉफी या 3 ट्रॉफ्यांचा भरणा आम्हाला देऊन खूप मोठं योगदान दिलं. त्याबद्दल त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. सन्माननीय महेंद्रजी पारदले साहेब यांना विनंती करतो की आपण हा सन्मान त्यांना द्यायचा आहे. ठीक आहे. पियुष आणि विजय त्यानंतर ज्या नियोजनासाठी ज्यांनी सगळ्यांना तृप्त केलं, कारण अन्न हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या अन्नाने आपली भूक, आपली ताकद, आपली शक्ती, आपलं लय, आपलं बुद्धिमत्ता यशस्वीपणे ताजीतवानी राहते. आपल्या बुद्धिमत्तेला चालना मिळण्याचं काम खऱ्या अर्थानं या भोजनाने होतं. या भोजनाची व्यवस्था या क्रिकेटवीरांनी केलेली आहे, ते म्हणजे पियुष पारदले आणि विजय पारदले यांनी जेवणाची व्यवस्था केलेली. त्याबद्दल त्यांचे देखील आपण आभार मानणार आहोत. या दोन्ही क्रिकेटवीरांनी या मंचावरती यायचं आहे. मनीष पारदले आणि नाही, पियुष पारदले आणि विजय पारदले. मी रुपेशजी पारदले साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर मी पुढच्या सत्कार समारंभाकडे वळतोय, ते म्हणजे या नियोजनासाठी ज्यांनी बॉलची व्यवस्था केली, कारण बॉलमुळे आपण खेळू शकलो, आपल्याला विजय संपादन करता आलं, म्हणून या बॉलची व्यवस्था ज्यांनी परिपूर्ण केली अशा आपले सगळ्यांचे लाडके मनीष पारदले आणि महेश पारदले या दोन्ही आपल्या क्रिकेटवीरांना विनंती करतो की आपण या मंचावरती यायचं आहे. मणिजी पारदले आणि महेशजी पारदले यांचा देखील सत्कार होणार आहे. तिथे कॅमेऱ्याच्या समोर उभे राहू नका म्हणा, तिथे डिस्टर्ब होतं त्यांना. आज आहे ना रुपेश पारगले हे जे सगळे बॅनर दिसत ना त्याची प्रिंटिंग त्याने केले. रुपेश पारगले मूर्ती लहान पण कीर्ती महान. सकाळपासून आम्ही काहीतरी त्याला बोलत होतो, त्यांचा आत्मविश्वास वाढवत होतो. जरी मूर्ती लहान असली तरी कलाकृती ज्यांनी अवजड केली, ज्या कलाकृतीला एक वेगळं रूप दिलं, आज हे डेकोरेशन किंवा हे मंडप सजवण्याचं जे काम आहे हे ह्या क्रिकेटवीरांनी केलेलं आहे. तो म्हणजे ही रंगरंगोटी, आपले सर्व बॅनर ज्याच्या माध्यमातून आपल्याला मिळाले, असा सन्माननीय कुमार रुपेश पारदले, टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. हा बॅनरचा टोटल खर्च रुपेश दादाने केलेला आहे आणि रुपेश दादाचं नक्कीच पुढच्या वर्षी लग्न पण करायचं आहे. त्यामुळं रुपेश दादा वेल्डन, आपली आतुरता, आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. वेल्डन रुपेश दादा. असंच सहकार्य आपण करावं, कारण मंडळ आपलं जर मोठं होणार असेल तर आपल्या सगळ्यांचं योगायोग, आपल्या सगळ्यांची मदत, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, आणि यातूनच ही कर्मभूमी, ही जन्मभूमी आपल्याला साक्ष राहते. आणि अशातूनच आपण आपल्या कर्माची ही प्रचिती नक्कीच आपल्या बॅनरच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यानंतर पाणी देणं, पाणी पाजणं खूप मोठे कर्म आहेत, कारण हा अमृत परमेश्वराने आज मानव आणि परमेश्वर यांच्यामध्ये असणारी ही फक्त एकच गोष्ट या पृथ्वी तळावरती जिवंत आहे, ती म्हणजे पाणी. जिथे पाणी आणि दिवा आहे तिथे परमेश्वर आहे. आणि ह्या पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली तो आहे आपला सगळ्यांचा लाडका गौरव पारदले. महेश पारदले यांचा सुपुत्र गौरव पारदले यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि या पाण्याच्या व्यवस्थेसाठी खूप मोठं पुण्य नक्कीच आपल्याला मिळेल. आपल्या मातोश्रीला, आपल्या पप्पांना सोबत घेऊन हा सत्कार समारंभ साजरा होतोय. गौरव वेल्डन, सुंदर अशी ही कामगिरी आपण केलेली आहात, त्याबद्दल आपले खूप 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 धन्यवाद. मी रुपेशजी पारदले साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोच्च सत्कार करायचा आहे. तसेच
पुढचा सत्कार समारंभ मी वळतोय ते म्हणजे आपल्याला सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था. सकाळी नाश्ता भेटला की दुपारनंतर आपण फ्रेश असतो आणि दुपारी जेवण भेटल्यानंतर आपण आपलं विचार एक तेजोमय अशा विचाराने साकार होतं आणि याच्यासाठी सामोरे गेलेला आहे तो म्हणजे नाश्त्याची व्यवस्था ज्यांनी केली. मूर्ती लहान पण कीर्ती महान. नक्कीच साजेसं काम केलंय ते म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका सूरज पारदले यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन की सूरज वेल्डन एक अभ्यासू व्यक्तिमत्व आज स्वतः एक व्यावसायिक आहेत. एक चांगल्या प्रकारे आपलं नाव परारे गावामध्ये उज्ज्वल केलं. आपल्या नावाचं उदो उदो नक्कीच आहे. वयाच्या लहान वयापासून ही पराकाष्ठा हे परिश्रम नक्कीच आपल्याला यशस्वीरित्या पार पडेल आणि म्हणूनच सूरजसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. नाश्त्याचा खर्च केलेला आहे. यानंतर वळतोय ते म्हणजे आपले झगमगते फोटो प्रत्येकाला बघण्याची आवड असते आणि ही आवड परिपूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. मला तर माहितच नव्हतं की घाग साहेब तुम्ही फोटोग्राफी करता. पहिल्यांदा पाहिलं आणि पहिल्यांदा पाहिल्यानंतर आपल्या वावगरगावचे सुपुत्र एक फोटोग्राफर म्हणून आज प्रसिद्ध झाले आणि शिवतेज चॅम्पियन चषक 2026 च्या माध्यमातून फरारे गावातून पहिल्यांदा योगा झाला की रोशन घाग आपल्या सगळ्यांचा षटकार चौकाराचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो असा राहुल घाग यांचा भाऊ रोशन घाग फोटोग्राफी मध्ये आज प्राधान्य मिळवलं आणि खूप मोठं काम रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आपण रोशनचा पण सत्कार करतोय. रोशन वेल्डन आपण एक उद्योजक म्हणून सामोरे आलेले आहात आणि आपल्या वाघर गावाचं आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या बंधूचं नाव नक्कीच रोशन कराल. मी सत्कार करण्यासाठी विनंती करतो. प्रतेश दर्शन शुभम आणि हर्षद नवीन क्रिकेटवीर यांना ट्रॉफी देऊन मायेची शॉल देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतोय. त्यापुढे मी सत्कार समारंभाकडे वळतोय ते म्हणजे शिवतेज क्रिकेट संघ पारदिलवाडी या संघाचा नवदूत कर्णधार नवीन क्रिकेटवीर आहे. छोटा दर्शन आहे. शुभम आणि अच्छा छोटा दर्शन नवीन क्रिकेटवीर लहान वयामध्ये ही शिकवण मिळाली आणि शिवतेज क्रिकेट संघासाठी खूप मोठं योगदान म्हणून नवीन क्रिकेटर नवीन क्रिकेटवीर दर्शन शुभम आणि हर्षद यांचा देखील आपण सत्कार करतोय. दर्शन हर्षद आणि शुभम या पलीकडे चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल एकत्र येऊ दे सर. कुठल्या शिवते सिंग शिवतेज क्रिकेट संघ पारदिलवाडी सर्व संघातील सिलेदार मी नाव वाचतोय. किरण रेवाळे, संजय पारदले, प्रशांत रेवाळे, दर्शन पारदले, संदेश रेवाळे, प्रतेश पारदले, मनीष पारदले, गौरव पारदले, रितेश बारे, स्वप्नील रेवाळे, शुभम पारदले, हर्षद रेवाळे, मनोज पारदले, कैलास पारदले, रुपेश पारदले, वसंत रेवाळे, गौरव पारदले आणि विजय पारदले. सर्व क्रिकेटवीरांचं आपण स्वागत करतोय. सन्माननीय नथुरामजी पारदले साहेब, सन्माननीय महेंद्रजी पारदले साहेब यांना विनंती करतो की या क्रिकेटवीरांचं आपण सुस्वच्छ आणि मन भरून स्वागत करायचं आहे. कारण ही भावी पिढी शिवतेज पारदिलवाडी क्रिकेट संघासाठी खूप मोठं योगदान येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक ट्रॉफ्या अनेक सामने जिंकून आपल्या शिवतेज क्रिकेट संघ पारदिलवाडीला खूप मोठं करणार आहे. म्हणूनच या सत्कार मूर्तींचा हे सत्कार होत आहे. या क्रिकेटवीरांचा सत्कार होत आहे. वेल डन शिवतेज क्रिकेट संघ पारदिलवाडी या माध्यमातून हा चाललेला रणसंग्राम.
तो दिसत नाही खाली बस ना हा. हे सगळे व्यवस्थित इकडे बघा ओके, धन्यवाद. शिवतेज क्रिकेट संघ पारदेवाडी, आपण सगळे शिलेदार एक महत्वपूर्ण कामगिरी बजावत असताना आज आपलं स्वप्न परिपूर्ण झालं. या स्वप्नाची स्वप्न मालिका नक्कीच सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्या पलीकडचा हा खेळ आणि या नियोजनाची शिस्तबद्ध आपण परिपूर्ण केली आणि 16 संघांना प्राचारण करून आपण या कमिटीने आपण या क्रिकेटवीरांनी परिपूर्ण केली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व क्रिकेटवीरांचे महिला मंडळामधून मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांकडून जर का कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण वेळेअभावी काहीसा वेळ कमी असल्याने चुकून जर राहिलं असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सिद्धी भागणे यांनी देखील यायचं आहे, त्यांचा देखील सत्कार होत आहे. जे मुलांनी कार्यक्रम केले हां तो माझं मन भरून आलं म्हणजे असं थोडं करीत राहा. सगळ्यांना मार्गदर्शन करीत राहा. बरोबर. आज मन भरून येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बंधू, सत्कार होत असतं, समारंभ होत असतं आणि हे होत असताना जिव्हाळ्याचं प्रेम हे कुठल्याही मंडळावरती असणं खूप महत्वपूर्ण आहे. आज सांगायचं म्हटलं तर गावावरून पारदेवाडी वाडीचे ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त पांडुरंग भक्त शिवरामजी पारदले साहेब हे आज गावावरून आले. गावावरून आल्यानंतर आज आपल्या मुलांचा हा खेळ त्यांनी त्यांच्या 65-70 वयामध्ये क्रिकेट हे पाहिलं, परंतु अस्तित्वात स्वतः केव्हा खेळले नसतील, परंतु हे खेळत नसताना सुद्धा आज त्यांचं म्हणणं आहे, हे म्हणणं असं आहे की शिवतेज पारदेवाडी क्रिकेट संघ या संघाने आज आमच्या पाठीमागे आम्ही पडद्याच्या पाठून आपल्या सोबत राहिलो, परंतु पडद्याच्या पुढे येऊन तुम्ही जे का हा नियोजन केलं हे नियोजन शिस्तबद्ध नियोजन पाहिल्यानंतर कोणताही वादिवाद, कोणताही वादविवाद, कोणत्याही प्रकारचं भांडण तंटा न होता, कोणताही पारदेवाडी आणि शिवतेज क्रिकेट संघ याला कोणताही गाळबोट न लागता आज जो कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडलं आणि हे पार पाडत असताना माझ्या डोळ्यातून अश्रुधारा आज माझं हृदय भरून आलं. कारण हे हृदय एवढ्यासाठी भरलं, जे मुलांनी केलं ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं, जे मुलांनी केलं ते आज आम्ही प्रत्यक्ष पाहिलं, जे मुलांनी केलं ते आम्ही अजरामर न विसरणार ध्येय आमच्या समोर राहिलं असं साहेबांचं म्हणणं आहे. आणि दादा, नक्कीच आज हा कार्यक्रम तुमच्या समवेत दिसतोय, तुमच्या समवेत आहे. मुलांनी जे केलं ते खूप चांगलं केलं, कारण कोणताही गाळबोट न लागता आपला कार्यक्रम आपण पार पाडला, त्याबद्दल आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. खूप खूप धन्यवाद. अजूनही कोणाचं नाव राहिलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि संतोषजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण यापुढे आपण वळतोय ते म्हणजे सन्मानाची ट्रॉफी आणि सन्मानाचा मानकरी. या सन्मानाच्या ट्रॉफीचा शिलेदार आपण 16 संघातून ज्यांची निवड झाली, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपला संघर्ष शेवटपर्यंत टिकवून धरण्याचं काम ह्या दोन्ही संघांनी केलं. तत्पूर्वी मी पुढे वळतोय ते म्हणजे आपण ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप ज्यांना जाहीर करणार आहोत. ऑरेंज कॅप आपल्याला प्राधान्य केलेले आहे. आपला सगळ्यांचा लाडका भाचा रितेश बारे यांच्याकडून आहे. ऑरेंज कॅप मी ज्याला बहाल करतोय तो आहे हा रणधुंदर सह्याद्री उंडावरे की काय मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी यांच्यातून असू शकतो. कोण गेज करेल की ऑरेंज कॅम्पचा मानकरी ठरलेला आहे आकाश.
मी रितेशजी भारे साहेब यांना विनंती करतो की आपण ती प्रदान करायची आहे. पर्पल कॅप आकाश आपण मंचावरती यायचं आहे. त्यानंतर पर्पल कॅपचा मानकरी आपण ठरतोय रितेश भारे यांच्याकडून ही पर्पल कॅप देखील आहे. पर्पल कॅपचा मानकरी या दोन संघांमधून कोण असू शकतो? पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला आहे रुपेश. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कैलासवासी कृष्णा रावजी पारदरे साहेब यांच्या स्मरणार्थ श्री कैलास कृष्णा पारदरे साहेब यांच्याकडून आपण हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून जाहीर केलेला आहे. या दोन संघांमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून ज्याची निवड झालेली आहे, फक्त एकदा नाव सांगायचं आहे, कोण असू शकतो? आपण हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून ज्याला जाहीर केलेला आहे तो आहे जय शिवाजी क्रिकेट संघाचा साहिल भुवन वावघर. या प्लेयरला दिलेला आहे. त्याने उत्कृष्ट अशी कॅच अगदी जमिनीला झोपून मातृभूमीला सलाम देत ही कॅच पकडली आणि या कॅचचा मानकरी ठरलेला आहे साहिल भुवन. कैलाश पारदले. त्यानंतर मी बोलतोय उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी कृष्णारावजी पारदले साहेब यांच्या स्मरणार्थ श्री कैलाश कृष्णा पारदले यांच्याकडून आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जाहीर करतोय. कोण असेल? मोरिया संघाचा रुपेश. यापुढे वळतोय उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी कृष्णारावजी पारदले साहेब यांच्या स्मरणार्थ श्री कैलास कृष्णा पारदले साहेब यांच्याकडून उत्कृष्ट